हॅलो एव्हरीवन, धिस इज मुग्धा. वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा हा लुक मी स्पेशल कॉलेज गर्ल्स आणि बिगिनर्ससाठी केलेला आहे. आणि हा लुकसाठी मी जेवढे प्रोडक्ट्स यूज केले ते सगळे अंडर 500 रुपीज आहेत. आणि यस, आय नो सध्या मार्केटमध्ये खूप अफोर्डेबल प्रोडक्ट्स मिळतात, पण मी या लुकसाठी जेवढे प्रोडक्ट्स यूज केले ते पर्सनली माझे फेवरेट आहे. मी खूप टाईमपासून ते प्रोडक्ट्स यूज करते आणि त्याच प्रोडक्टने मी हा लुक केलेला आहे. आणि अफोर्डेबल प्रोडक्ट्स असून पण खूप छान लुक झालेला आहे. हा लुक मी कसा केला हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग मेकअपला स्टार्ट करूया. मेकअप स्टार्ट करण्याआधी मी माझं पूर्ण स्किन प्रिपेअर करून घेतलेलं आहे. आणि मी माझं स्किन प्रिपेअर कशी करते ह्यावर मी आधीच एक वेगळी व्हिडिओ बनवून ठेवलेली आहे. जर तुम्ही ती चेक केली नसेल तर तुमच्यासाठी मी त्या आय बटनवर देईल, तर नक्की चेक करा. आणि त्यासोबतच मी ह्याआधी एक अंडर 255 रुपीजमध्ये मेकअपची व्हिडिओ पण केलेली आहे. ती पण तुम्हाला मी ते आय बटनवर देईल, तर तुम्ही ती पण नक्की चेक करा. ओके, सो आता मेकअप करायला स्टार्ट करूया. सगळ्यात आधी मी माझ्या पूर्ण फेसवर प्रायमर अप्लाय करून घेणार आहे. आणि त्यासाठी मी ते इन्सेटचं 3 in 1 प्रायमर यूज करते. ते मी माझ्या पूर्ण फेसला अप्लाय करून घेते. आणि येस, मला या व्हिडिओमध्ये मी जितके काही प्रोडक्ट्स यूज करणार आहे ना ते सगळे 500च्या आतमध्ये. पण मला अजून आता एक्झॅक्ट MRP प्रत्येक प्रोडक्टची माहीत नाही आहे. तर मी प्रत्येक प्रोडक्टच्या खाली त्याची MRP मेन्शन करेल, म्हणजे तुम्हाला कळेल एक्झॅक्ट काय प्राईस आहे प्रत्येक प्रोडक्टची. आणि सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर तुम्ही नक्की चेक करा. आणि येस, माझं पूर्ण फेसला प्रायमर अप्लाय करून झालं आहे. नेक्स्ट मी माझे डार्क स्पॉट्स हाईड करण्यासाठी इथे लॅक्मेचं 925 कन्सिलर यूज करते इन द शेड 30 नंबर सिनॅमन. मला जिथे जिथे गरज आहे वाटते मी तिथे तिथे हे कन्सिलर अप्लाय करून घेते. त्यानंतर कन्सिलर ब्लेंड करण्यासाठी मी इथे ब्युटी ब्लेंडरचा यूज करते. मी हे कन्सिलर एकदम जास्त ब्लेंड नाही करणार आहे, फक्त डॅप करून घेते, म्हणजे जे नीट सेट होईल आपल्या फेसवर. अँड इट्स डन. माझं पूर्ण कन्सिलर ब्लेंड करून झालं आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्या कन्सिलरने आपल्याला फुल कव्हरेज मिळालं नाही, मीडियम कव्हरेज मिळाले. आता मी माझ्या पूर्ण फेसवर फाउंडेशन अप्लाय करून घेणार आहे. आणि फाउंडेशनसाठी मी ते माझं सगळ्यात फेवरेट फाउंडेशन मेबलिनचं फिट मी फाउंडेशन यूज करते इन द शेड 220. आणि मी ते एकदम थोडंसं फाउंडेशन अप्लाय करणार आहे, जास्त लावणार नाही, बिकॉज मला हेवी बेस नको आहे. बघू शकता मी फक्त एवढंसं फाउंडेशन घेतलं आहे. ते छान ॲक्टिवेट करून घेते मी. आणि त्यानंतर फाउंडेशन पण मी डायरेक्ट ब्युटी ब्लेंडरनेच अप्लाय करते. मी कोणतेही ब्रश वगैरे यूज करत नाही. आणि हे पण मी असं डॅप डॅप करत फाउंडेशन मी माझ्या फेसवर अप्लाय करते. येस, मी माझ्या आईजवर पण अप्लाय करून घेते फाउंडेशन नीट. अँड इट्स डन. माझं फाउंडेशन पण पूर्ण फेसवर ब्लेंड करून झालं आहे. आता हे फाउंडेशन सेट करण्यासाठी मी कॉम्पॅक्ट पावडरचा यूज करणार आहे. कॉम्पॅक्ट पावडरसाठी मी ते फेसेस स्कॅनरची कॉम्पॅक्ट पावडर यूज करते इन द शेड बीच 03. आणि कॉम्पॅक्ट पावडर सेट अप्लाय करण्यासाठी मी ते पिझ्झा पफचा यूज करते. मी पावडर पण बघू शकता, मी फक्त टॅप टॅप करतच मी पावडर पण अप्लाय करते. आणि येस, याआधी पण मी एक अंडर 255 रुपीजची मेकअपची व्हिडिओ केलेली, ती मी तुम्हाला आय बटनवर देईल, जर तुम्ही बघितली नसेल तर ती पण चेक करा.
आता मी माझ्या फेसवर ब्राउन्झर, ब्लशर आणि हायलाइटर अप्लाय करून घेणार आहे आणि त्या तिन्हीसाठी मी ते एकाच पॅलेटचा यूज करते. मी ते स्वीट्स ब्युटीचं चिक अ पू पॅलेट घेतलं आहे आणि यातला मी शेड घेतलेला आहे 03 फेस इट अप डार्क. हे पण खूप छान आहे. मी स्वतः पर्सनली यूज केलं आहे आणि मला खूप आवडतं आहे फेस पॅलेट. आणि ह्या एकाच पॅलेटमध्ये आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी मिळतात. त्यामुळे मी आज पण हेच पॅलेट यूज करणार आहे सगळ्यासाठी. सगळ्यात आधी मी ते ब्राउन्झर अप्लाय करून घेते आणि त्यासाठी मी एका अँगर ब्रशचा यूज करते. आणि ना अफोर्डेबल असलं तरी ना खूप छान प्रोडक्ट्स आहेत हे सगळे. आणि ॲक्च्युली ना माझ्याकडे असे भरपूर अफोर्डेबल प्रोडक्ट्स आहेत. पण ह्या व्हिडिओमध्ये मी जेवढे प्रोडक्ट्स यूज करणार आहेत ना, हे सगळे माझे फेवरेट आहेत. पर्सनली मला हे सगळे प्रोडक्ट खूप आवडतात. म्हणून मी आज तुम्हाला ह्याच प्रोडक्टने एक मेकअप लुक करून दाखवणार आहे. आणि तुम्ही बघू शकता किती फरक दिसतोय ब्रॉन्झर अप्लाय केल्यामुळे. माझं ब्रॉन्झर पण अप्लाय करून झालं आहे. आता सेम पॅलेटमधलं मी हे ब्लशर यूज करते आहे. ब्लशरसाठी ब्रशचा यूज करते आहे. मी एकदम थोडंसं ब्लशर लावणार आहे. खूप छान वाटतंय. मी एकदम थोडंसं घेतलं आहे ब्लश, बघू शकता. तरी खूप मस्त ब्लशर अप्लाय झालं आहे. मला पर्सनली ब्लशर जास्त आवडत नाही म्हणून मी एकदम थोडंसं लावते. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग लावू शकता. आता माझं ब्लशर पण अप्लाय करून झालं आहे. आता मी सेम पॅलेटमधलं हायलायटर यूज करते. ह्या पॅलेटमध्ये आपल्याला गोल्डन हायलायटर मिळतं आणि त्यासाठी मी एका फॅन ब्रशचा यूज करते. आणि बघू शकता हायलायटर खूप छान आहे. खूप मस्त नॅचरल शाईन आली आहे. अजिबात चंकी पार्टिकल्स वाटत नाही आहेत. मला हायलायटर खूप आवडतं म्हणून मी हायलायटर जास्त अप्लाय करते. नोजवर थोडं, मी फोरहेडवर फक्त थोडंसं अप्लाय करते. मी जास्त फोरहेडवर अप्लाय करत नाही. जे ब्रश होतं तेच मी फोरहेडवर फिरवलं आहे. ॲनिस्टन बघू शकता खूप छान वाटतंय. तिन्ही गोष्टी मस्त, ब्रॉन्झर, ब्लशर आणि हायलायटर खूप मस्त वाटतंय. तुम्ही हे ना नक्की ट्राय करा. यामध्ये ना 3 व्हेरियंट मिळतात. मी यातला ना थर्डवाला व्हेरियंट यूज केला आहे. हा ना सगळ्यात डार्कवाला व्हेरियंट आहे. आणि बघू शकता तुम्ही माझा पूर्ण फेसचा मेकअप करून झाला आहे. आता मी आयब्रो फिल करून घेते आणि आयब्रो फिल करण्यासाठी मी इथे मिस्क्रेची आयब्रो पेन्सिल यूज करते इन द शेड डार्क ब्राऊन. यामध्ये आपल्याला एक साईडला स्पुली मिळते आणि एक साईडला आयब्रो पेन्सिल मिळते. आणि ही माझी सगळ्यात फेवरेट आयब्रो पेन्सिल आहे. आय थिंक ही माझी तिसरी काय चौथी आयब्रो पेन्सिल आहे. म्हणजे मी बघू शकता मी खूप यूज करते ही वाली पेन्सिल. आणि येस मार्केटमध्ये सध्या ना खूप अफोर्डेबल पेन्सिल आल्या आहेत, पण मला ही सगळ्यात जास्त आवडते. मी बाकी पण पेन्सिल यूज केल्या आहेत, ट्राय केल्या आहेत सगळ्या पेन्सिल, पण तरी माझी सगळ्यात फेवरेट आयब्रो पेन्सिल हीच आहे. आणि बघू शकता एकदम नॅचरल वाटत आहेत. त्यामुळे मला ही खूप आवडते. तर तुम्हाला मी नक्की सजेस्ट करेन एकदा तरी ना ही पेन्सिल ट्राय कराच.
इन्स्टंट माझे दोन्ही आयब्रो फिल करून झालेत अँड माझे आयब्रो पण फिल करून झालेत. आता मी माझा आय मेकअप करून घेते आणि आय मेकअप मी एकदम सिम्पल ठेवणार आहे. हेवी अजिबात नाही. मी फक्त 1 या 2 आय शॅडोज यूज करणार आहे आणि त्यासाठी मी ते मासचं द सिटी पॅराडाईज पॅलेट यूज करते आहे. याचा मी व्हेरियंट घेतलेला आहे मुंबई. जर तुम्हाला माहीत नसेल तर यामध्ये पण 4-5 व्हेरियंट आहेत आणि ह्या पॅलेटमध्ये आपल्याला 9 कलर आय शॅडो मिळतात. यामध्ये मॅट आणि शिमर दोन्ही आहेत आणि एक साईडला आपल्याला इथे हायलायटर, इथे ब्रॉन्झर, ब्लश आणि फेस पावडर मिळते. हे सगळ्या गोष्टी आपल्याला एका पॅलेटमध्ये मिळतात आणि येस हे पण पॅलेट 500च्या आतमध्येच तुम्हाला मिळतं. अँड आता आय मेकअपला स्टार्ट करूया. सो आता आय शॅडो मी अप्लाय करून घेणार आहे. पण आय शॅडोसाठी आधी मला ना ब्राऊन शेड पाहिजे होता, पण ह्या आय शॅडो पॅलेटमध्ये ब्राऊन नाही आहे. त्यामुळे मी इथे जो ब्रॉन्झर आहे ते मी यूज करते ॲज अ आय शॅडो. त्यासाठी मी एक फ्लॉपी ब्रशचा यूज करते. बघू शकता मी ब्रॉन्झर घेते माझ्या क्रीज लाईनला अप्लाय करण्यासाठी. माझा ब्राऊन शेड पण अप्लाय करून झाला आहे. त्यानंतर सेम पॅलेटमधला हा जो लाईट ऑरेंज शेड आहे तो मी माझ्या आउटर कॉर्नरवर अप्लाय करते. आणि मी हा फक्त आउटर कॉर्नरवर अप्लाय करणार आहे आणि फक्त पुढे ना ब्लेंड करणार आहे. पुढे कुठचाही वेगळा आय शॅडो, इनर कॉर्नरला कुठचाही वेगळा आय शॅडो अप्लाय नाही करणार आहे. हाच ऑरेंज आय शॅडो मी फक्त ब्लेंड करत जाणार आहे पुढे. क्लोजअपमध्ये तुम्हाला दिसत असेल मी एकदम लाईट शेड अप्लाय केला आहे. जास्त हेवी केला आहे आणि मी 2च शेड अप्लाय केले आहेत. अँड येस मी सेम मासचं पॅलेट यूज करून आधी पण एक आय मेकअप केलेला आहे. तो मी तुम्हाला इथे आय बटनवर देईल तर तुम्ही तो पण चेक करू शकता. अँड माझा आय शॅडो अप्लाय करून झाले. इथे आयलायनर अप्लाय करणार आहे आणि आयलायनरसाठी मी लॅक्मेचं लिक्विड आयलायनर यूज करते. इथे मी ब्लॅक कलरचंच आयलायनर अप्लाय करणार आहे. आणि माझं आयलायनर पण अप्लाय करून झालं आहे. बघू शकता मी थोडं ना जाड आयलायनर लावलं आहे. अँड येस हे लॅक्मेचं आयलायनर वॉटरप्रूफ नाही. नेक्स्ट मी मस्कारा अप्लाय करून घेते आणि मस्कारासाठी मी ते मासचा मस्कारा यूज करते. हा पण एक खूप छान मस्कारा आहे. मासमध्ये अजून पण बाकीचे मस्कारे आहेत पण मी ते यूज केले नाहीत अजून. हा एक यूज केला आहे पण आणि खूप मस्त मस्कारा आहे. आणि मी माझ्या लोअर लॅशला पण मस्कारा अप्लाय करून घेणार आहे. आणि मी बघू शकता किती छान डिफरन्स दिसतोय. ह्याच्यावर मस्कारा अप्लाय केला आहे, इथे लावला नाही अजून. आणि माझा मस्कारा पण अप्लाय करून झाला. आता मी लिपस्टिक अप्लाय करून घेते पण त्याआधी एका लिप पेन्सिलने मी माझे लिप्स छान बॉर्डर करून घेते. आणि त्यासाठी मी इथे मिस्केराची लिप पेन्सिल यूज करते इन द शेड कॉफी ब्राऊन. एक मस्त कॉफी कलर आहे. त्याच्यानंतर मी लिपस्टिक अप्लाय करून घेते आणि लिपस्टिकसाठी मी इथे मेबलिनची लिपस्टिक यूज करते इन द शेड न्यूड न्यूयॉन्स.
हा एक माझा सगळ्यात फेवरेट न्यूड कलर आहे. तर तुम्हाला न्यूड कलर आवडत असेल आणि हा जर तुम्ही अजून ट्राय केला नसेल ना, तर मी नक्की सांगते, नक्की ट्राय करा. तुम्हाला पण खूप आवडेल. ही माझी सेकंड लिपस्टिक आहे सेम शेडमधली. म्हणजे खूप सुंदर शेड आहे हा आणि खूप कम्फर्टेबल आहे. मला ॲक्च्युअली पर्सनली लिक्विड लिपस्टिक आवडत नाही, पण येस ह्या लिपस्टिक ट्रान्सफर प्रूफ नसतात, पण इट्स ओके, मी रिअप्लाय करेल. पण लिक्विड लिपस्टिकपेक्षा ही लिपस्टिक सगळ्यात बेस्ट आहे. आता माझा पूर्ण मेकअप करून झाला आहे, पण आता हा मेकअप फिक्स करण्यासाठी, सेट करण्यासाठी मी इथे स्विस ब्युटीचं मेकअप फिक्सर माझ्या पूर्ण फेसवर स्प्रे करणार आहे. आणि हे अफोर्डेबल असलं तरी खूप बेस्ट मेकअप फिक्सर आहे. माझ्याकडे बाकी पण भरपूर मेकअप फिक्सर आहे, पण त्याच्यापेक्षा हे मेकअप फिक्सर खूप बेस्ट आहे. मेकअप फिक्सर तर स्प्रे करून झाला आहे, पण तो पूर्ण ड्राय होऊ द्यायचा आहे. अँड माझा मेकअप फिक्सर पण छान सेट झाला आहे, मस्तपैकी ड्राय झाला आहे. अँड इट्स टर्न माझा पूर्ण मेकअप करून झाला आहे. अँड तुम्ही बघू शकता, अफोर्डेबल प्रोडक्ट्स यूज करून पण खूप छान मेकअप करू शकता येतो. फक्त आपल्याला टेक्निक माहिती पाहिजे की कसं कोणते प्रोडक्ट कसे यूज करायचे. अँड सी खूप छान आणि सुंदर मेकअप झाला आहे. हा लूक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल, हेल्पफुल वाटली असेल, तर ह्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच तुम्हाला अशा अजून काही मेकअप ट्युटोरियल, शॉपिंग हॉल्स आणि प्रोडक्ट्स रिव्ह्यू बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.